नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, जानकीने इथे ऐश्वर्या आणि ज्योतिका या दोघींना रंगेहात पकडून त्या दोघींचा आता व्हिडिओ तयार केलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, तो व्हिडिओ आता शर्वरीला दाखवताच इथे तिला ऐश्वर्याच्या प्लॅनबद्दल सगळी माहिती समजलेली असते. आणि जेव्हा इथे आता शर्वरीला प्लॅनबद्दल समजतं, तेव्हा जानकी आणि शर्वरी दोघीजणी मिळून इथे ऐश्वर्याचा प्लॅन आता उधळून लावतात. आणि त्याचबरोबर इथे ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडवतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत ते आपण आता सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे शर्वरीने आता प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलेलं असतं. तर मंदिरामध्ये तिला एक मुलगी मिळालेली असते, तिचं नाव असतं ज्योतिका. तर ज्योतिकाने आता त्यांना अशी गोष्ट सांगितलेली असते की तिचं एका मुलावरती प्रेम होतं, पण तो मुलगा तिच्याबरोबर लग्न करायला तयार नाही आहे आणि ती मुलगी प्रेग्नेंट आहे. तेव्हा ती त्या बाळाला संपवायला तिथे आलेली असते. पण जेव्हा ही गोष्ट शर्वरीला कळते, तेव्हा शर्वरी म्हणते की तुझा सगळा खर्च मी करेन, पण तू ह्या बाळाला जन्म दे. हे बाळ तू मला दे आणि मग मी माझ्या घरी जाऊन सांगेन की हे बाळ माझं आहे म्हणून. आणि तेव्हाच इथे दुसऱ्याच दिवशी शर्वरीने घरामध्ये आता सगळ्यांना प्रेग्नन्सी टेस्ट करून आता सगळ्यांना ती टेस्ट दाखवलेली असते आणि म्हणते की मी प्रेग्नेंट आहे. तेव्हा इथे विक्रांत आणि विक्रांतच्या आईला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, महत्त्वाची गोष्ट तर आत्ता कळलेली असते, ती म्हणजे जी ज्योतिका नावाची मुलगी आहे ती दुसरी तिसरी कुणी नसून ती ऐश्वर्याची मैत्रीण असते. ऐश्वर्याच्या सांगण्यावरून ती मुलगी वाटेल ते करायला तयार होते, कारण तिला ऐश्वर्या हवे तेवढे पैसे देते. तर इथे शर्वरी कधीच आई होणार नाही आहे ही गोष्ट आता ऐश्वर्याला कळालेली असते. त्यामुळे इथे जानकी आता सुमित्राला शब्द देते, काहीही झालं तरीसुद्धा शर्वरी वंश यांची कूस ही उजळणारच. मी देवाजवळ प्रार्थना करेन आणि त्याचबरोबर इथे काही झालं ना तरीसुद्धा विक्रांत भाऊजी आणि शर्वरी वंश यांचा संसार मी वाचवणारच. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, मी पण बघते ना तू हा संसार कसा वाचवतेस ते. आणि मग ज्या वेळेला ऐश्वर्या शर्वरीला फोन करते आणि म्हणते की उद्याच आपण इथे उपवासाला सुरुवात करणार आहोत, व्रताला सुरुवात करणार आहोत, तेव्हा तुम्ही उद्या ठरल्या ठिकाणी मंदिरामध्ये या. तेव्हा ऐश्वर्याने ते बोलणं ऐकलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते की चला आता आपण नाटकाला सुरुवात करूया. तेव्हा तिने त्या मुलीला तयार केलेलं असतं. प्रेग्नन्सीचं तिला नाटक करायला सांगितलेलं असतं. आणि मग इथे शर्वरीच्या समोर असं चित्र निर्माण करायचं की तिला हे बाळ नको आहे आणि मग शर्वरी ते बाळ घ्यायला तयार होईल. तेव्हा इथे आता शर्वरीने डील केलेलं असतं की तुझा सगळा खर्च मी करेन, पण हे बाळ तू अबॉर्शन करू नकोस, हे बाळ तू मला दे. तेव्हा इथे ऐश्वर्याच्या प्लॅनिंगनुसार हे सगळं घडत असतं, पण जानकीला याबद्दल अजिबात खबर नसते. एका बाजूला आता जानकीला शर्वरीमध्ये तिने गुंतवलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला ती ओवीला आता जानकीपासून लांब करत असते. तर इथे सगळ्याच गोष्टीमध्ये बिचारी जानकी आता फसत असते आणि हा सगळा प्लॅन असतो ऐश्वर्याचा. पण प्रेक्षकांनो, जो माणूस खोट्या मनाने गोष्टी करत असतो त्याचं खोटं जास्त काळ टिकत नाही, तेच खरं. आणि आता इथे ऐश्वर्याचा प्लॅन लवकरच जानकीच्या लक्षात येणार असतो. कारण प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे आता जानकी टेन्शनमध्ये असते, कारण शर्वरीने तिला सांगितलेलं असतं की तुला माझ्या प्लॅनमध्ये आता भाग घ्यायचा आहे आणि जर तू माझ्या प्लॅनबद्दल कुणाला काही सांगितलंस तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता खूप मोठ्या धर्मसंकटात पडलेली असते. आता आपल्या माणसांपासून खोटं कसं काय बोलायचं. तेव्हा इथे जानकी आता देवासमोर हात जोडून बसते आणि ती देवाजवळ एकच मागणं मनापासून मागते. ती म्हणत असते की बघतोयस ना देवा, शर्वरी वंशांच्या आयुष्यामध्ये तू इथे त्यांना आई होण्याचं सुख देत नाही आहेस, त्याच्यामुळे त्यांनी हा चुकीचा मार्ग निवडला आहे. हा चुकीचा मार्ग त्यांनी का निवडला आहे, तर त्यांना आता इथे मालती काकूंचं बोलणं सहन होत नाही आहे. विक्रांत भाऊजींची ही तगमग आहे ना ती त्यांना बघवत नाही आहे. घरातले लोक ज्या पद्धतीने निराश झालेत ते त्यांना बघवत नाही आहे. त्याचबरोबर आजूबाजूची लोक ज्या नजरेने त्यांच्याकडे बघतात त्या नजरा त्यांना आता खायला उठत आहेत. मग त्या काय करतील. तर इथे त्यांना एक तरी मूल बाळ तू दिलं असतंस तर तुझं काय बिघडलं असतं देवा. एवढं मोठं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये त्यांना एवढं मोठं दुःख तू का देतोयस. एक बाळ जर त्यांना झालं असतं तर खूप बरं झालं असतं. तर इथे शर्वरी वंशांना एवढं मोठं खोटं बोलायची गरजच पडली नसती.
तेव्हा इथे देवा, माझं तुझ्याकडे मागणं आहे. शर्वरी वंशांनी इथे प्रेग्नेंट असल्याचं जरी नाटक केलं असलं तरी ते नाटक सत्यात उतरू दे. इथे देवा, शर्वरी वंशांना खरोखर दिवस जाऊ दे. त्यांना इथे एक गोंडस गोजीरवानं बाळ हे होऊ दे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की हवं तर मी सगळे उपास तपास करते, मी व्रत मनापासून करते, पण शर्वरी वंशांना त्यांचं फळ द्या. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आपल्या व्रताला सुरुवात करते. मंदिरामध्ये जाणं, पूजा करणं, इथे संपूर्ण मंदिर धुवून काढणं, लोकांच्या चपला पुसून देणं, ही सगळी कामं ती मुद्दामून करत असते जेणेकरून त्याचं फळ शर्वरीला मिळावं म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला वाटत असतं ती खूपच जास्त हुशार आहे, पण इथे जानकीसुद्धा थोडीफार हुशार आहे. त्यानंतर इथे आता जानकीजवळ ऐश्वर्या येते. ती किचनमध्ये काम करत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय जानकी, काय चाललंय? तुझा चेहरा काय एवढा उतरलाय गं? खूपच जास्त टेन्शन दिसतंय. कसली लपवालपवी करतेस की काय घरातल्या लोकांपासून? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी तुझ्यासारखी नाही आहे, कळलं ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो गं, तू माझ्यासारखी नाहीच आहेस. तू खूपच जास्त गुणी आहेस ना, मग तरीसुद्धा तुझ्या चेहऱ्यावरती असे 12 का वाजलेत? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, कसं असतं ना जानकी, माणूस जेव्हा बाकीच्या गोष्टी सावरायला जातो ना, बाहेरच्या गोष्टी सावरायला जातो, तेव्हा त्याचं स्वतःच्याच घराकडे लक्ष नसतं. तेव्हा इथे आता ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये खूप मोठं गूढ सत्य लपून असतं आणि ते म्हणजे इथे जानकी आता शर्वरीचा संसार वाचवायला जाते, पण इकडे ओवीकडे मात्र तिचं दुर्लक्ष हे होत असतं. त्यामुळे इथेच आता ऐश्वर्या त्याचा गैरफायदा घेत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला खूपच मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा ती ऐश्वर्या आणि ज्योतिका या दोघींना एकत्र बघणार असते. पण त्याआधीच इथे आता जानकीला थोडीफार चाहूल लागलेली असते की ज्योतिका जशी दिसते तशी नाही आहे. कारण ज्योतिकाने शर्वरीकडे 2 लाख रुपये मागितलेले असतात. ती म्हणते की मला पैशांची गरज आहे, मला 2 लाख रुपये लागतील. तेव्हा शर्वरी म्हणते 2 लाख रुपये? ती म्हणते मग मला आता वेगळं घर घ्यावं लागेल भाड्याने, खाण्यापिण्याच्या गोष्टी, मला 2 लाख तरी लागतीलच ना. तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे, मी तुला देईन, पण आज नाही, मी उद्या बंदोबस्त करते आणि तुला मी पैसे आणून देते. तेव्हा शर्वरी आता जानकीला म्हणते की वहिनी, पैशांचा बंदोबस्त तुलाच करावा लागेल, एवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत आणि मी विक्रांतकडे आणि दादाकडे मागितले सुद्धा असते, त्यांनी मला दिले पण असते, पण मी त्यांना कारण काय सांगू, मला एवढे पैसे कशाला हवेत? कारण ते दोघेही मला विचारतील आणि मला आता सध्या कुणाला काही कळू द्यायचं नाही आणि तू सुद्धा सांगू नकोस. तेव्हा वहिनी, तूच काहीतरी कर, आता 2 लाखांचा बंदोबस्त तू कर. माझ्यासाठी एवढं नाही करणार का तू, माझ्या आनंदासाठी? तेव्हा जानकी इथे आता विचार करते की मी काय करू. इथे आता ऐश्वर्या जे बोललेले असते की माझं घराकडेच लक्ष नाही आहे, म्हणजे ऐश्वर्याला नक्की बोलायचं तरी काय आहे? ऐश्वर्या नवीन काही डाव तर खेळत नाही आहे ना, आणि त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे, असा विचार तिच्या मनामध्ये येऊन जातो. तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी वंशांचा आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांनी सांगितले जर मी कुणाला काही सांगितलं तर ते स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करतील, त्यांच्या जीवापेक्षा मला काही महत्त्वाचं नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता जानकी आपले 2 मोठे मोठे हार घेते आणि नेहमीच्या सोनाराकडे जाते आणि त्या सोनाराकडे ते दोन्ही हार घाण ठेवते, पण म्हणत असते की याबद्दल कुणाला काही सांगू नका, माझी थोडी अडचण आहे म्हणून मी हे फक्त गहाण ठेवते, नंतर मी पैसे भरून मी हे सोडून घेऊन जाईन. तेव्हा इथे सोनार म्हणतात की ठीक आहे, पण अशी काय गरज पडली तुम्हाला? पैशांची खरंच गरज असेल तर तुम्हाला हार गहाण ठेवायची गरज नाही आहे, मी तुम्हाला असेच पैसे देतो. तेव्हा इथे जानकी म्हणत असते नाही, नको नको, तुम्ही माझे दागिने सध्या ठेवा आणि मला तुम्ही 2 लाख रुपये दिले तर बरं होईल. हार खूपच जास्त मोठे असतात, त्यामुळे 2 लाखापेक्षा जास्त अमाऊंट येते. तेव्हा ते पैसे घेतल्यानंतर इथे जानकी ते पैसे आता शर्वरीला देते आणि शर्वरी बरोबर त्या मुलीला भेटायला सुद्धा जाते. त्या मुलीने आता 2 लाख रुपये मागितलेले असतात. जेव्हा इथे शर्वरी म्हणते की हे घे, तू पैसे मागितले होतेस ना, 2 लाख रुपये मी घेऊन आली. तेव्हा त्या मुलीचे डोळे आता मोठे झालेले जानकी बघते. तिच्या चेहऱ्यावरती लालचीपणा तिला तेव्हाच दिसलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता थोडे दिवस मध्ये निघून जातात. तेव्हा ऐश्वर्याने तिच्या त्या मैत्रिणीला ज्योतिकाला सांगितलेलं असतं की हे नाटक तुला आता तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत इथे आता शर्वरी आणि जानकी ह्या प्लॅनमध्ये पूर्णपणे अडकत नाही, तोपर्यंत तुला हा प्लॅन करावाच लागेल. त्यानंतर आता ज्योतिकाला 2 लाख रुपये मिळालेले असतात आणि त्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो, ती फार लालची झालेली असते. आणि इथे जानकी आता एक गोष्ट ऑब्झर्व करते आणि ती म्हणजे ज्योतिकाचं चालणं वगैरे जे काही असतं ना, ते प्रेग्नेंट बाईसारखं अजिबातच नसतं.
ती नॉर्मल मुलींसारखी पटापट चालत असते, वाकत असते, लवत असते. तेव्हा जानकीला तिच्यावरती संशय येतो, पण त्यावेळेला ती काहीच बोलत नाही. ती अजून थोडे दिवस जाऊ देते. त्यानंतर त्या मुलीला इतका लालचीपणा येतो की ज्योतिका आता गोंधळच घालते. ती शर्वरीला पुन्हा फोन करते आणि म्हणते की मला अजून 1,00,000 रुपये हवेत. तेव्हा इथे शर्वरी म्हणत असते, आता 1,00,000 रुपये तुला कुठून देऊ? मागच्या आठवड्यात तर मी तुला 2,00,000 रुपये दिलेत ना. ती मुलगी म्हणते, अहो बरोबर बोलताय तुम्ही, पण भाडं किती वाढलं आहे, लाईट बिल, त्याचबरोबर आता तुमच्या बाळाला मी जन्म देणार आहे, म्हणजे आता मला हेल्दी खाणं व्हायला हवं आहे की नाही, आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट, गोळ्या औषधं किती घ्याव्या लागतात, मला माझी काळजी घ्यायला नको का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शर्वरी एक चांगलं काम करते, ते म्हणजे ती जानकीला सगळं सांगते. जानकीला म्हणत असते, अगं वहिनी तुला माहिती आहे का, त्या ज्योतिकाला अजून पैसे हवेत, तिला 1,00,000 रुपये हवेत. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, अहो तुम्ही त्या मुलीवरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक करताय. अहो पैशांची हापापलेली नाही वाटत का ती तुम्हाला? ते सारखे पैसे मागते म्हणजे. तेव्हा इथे आता शर्वरी म्हणत असते, वहिनी अगं माझ्यासाठी एवढं नाही करणार का तू? तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, बरं ठीक आहे. ती आता आपल्या हारावरती अजून थोडे पैसे मिळत आहेत का ते बघत असते, कारण त्या 2 हारांचे आता 2,50,000पेक्षा जास्त पैसे आलेले असतात. तिला आता थोडेच पैसे हवे असतात, म्हणून जानकी आता पुन्हा त्या सोनाराकडे जाते आणि त्यानंतरला त्याच्यावरती अजून पैसे मिळत आहेत का ते बघते. त्यानंतर 1,00,000 रुपये घेऊन ती शर्वरीकडे जात असताना प्रेक्षकांनो, इथे खूप मोठा गौप्यस्फोट होतो, आणि ते म्हणजे इथे ऐश्वर्या आता ज्योतिकाबरोबर बोलताना जानकी बघते. तेव्हा त्या दोघीजणी एकमेकींबरोबर अशा बोलत असतात की दोघीजणी खूपच घट्ट मैत्रिणी आहेत. त्यानंतर इथे ऐश्वर्यासुद्धा तिला तिच्या कामाचे पैसे देत असते. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता ज्योतिका आणि ऐश्वर्या दोघीजणी हसत हसत बोलत असतात. तेव्हा जानकी म्हणते की याचा अर्थ ही ज्योतिका ऐश्वर्याच्या ओळखीची आहे. कदाचित ऐश्वर्याने तर हा सगळा प्लॅन केलेला नाही आहे ना. तेव्हा इथे ऐश्वर्या काही करू शकते असं जानकीला वाटतं. तेव्हा जानकी आपल्या मोबाईलमध्ये ऐश्वर्याचा आणि ज्योतिकाचा व्हिडिओ काढते आणि तो व्हिडिओ ती आता नेऊन शर्वरीला दाखवते. ती म्हणते, शर्वरी वंश इकडे या, ज्या गोष्टीची मला भीती होती तीच गोष्ट घडते, कळते का तुम्हाला? तेव्हा शर्वरी म्हणते, काय झालं आता जानकी वहिनी, आता का तू आरडाओरडा करतेस? तेव्हा जानकी म्हणते, शर्वरी वंश अहो कळत कसं नाही तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे का तुमच्या या स्वभावाचा लोक आता गैरफायदा घ्यायला लागलेत, तुम्हाला फसवायला बघतायत आता. तेव्हा शर्वरी म्हणते, काय झालं जानकी वहिनी? तेव्हा जानकी म्हणते, हा बघा, हा व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये ज्योतिका आणि ऐश्वर्या दोघीजणी एकमेकींना टाळ्या देऊन आता छान हसत असतात, छान गप्पा मारत असतात, आणि इथे ऐश्वर्या ज्योतिकाला पैसेसुद्धा देत असते. तेव्हा शर्वरी म्हणत असते की याचा अर्थ वहिनी, ही मुलगी आता ऐश्वर्याच्या ओळखीची आहे की काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, शर्वरी वंश त्या मुलीकडे तुम्ही बघा, त्या मुलीला म्हणजे लाज तरी वाटते का? इथे तर कालपर्यंत ती जीव द्यायला निघाली होती, आणि आता बघा, आता अशी वावरते जसं काही तिला कसलं दुःखच नाही आहे. बरोबर की नाही? मला तर वाटतं नक्कीच या सगळ्यामध्ये काहीतरी काळं बैर आहे शर्वरी वंश. ही ऐश्वर्या आहे ना, काही करू शकते. तिने मला धमकी दिली आहे. ती म्हणत होती की ज्याचं बाहेर लक्ष असतं ना, ते नेहमी आपल्या घराकडे दुर्लक्ष करतात. याचा अर्थ काय होतो? मला असं वाटतं की ज्योतिका आणि ऐश्वर्या या दोघींनी मिळून काही प्लॅन तर केलेला नाही आहे ना. बघा ना, ती ज्योतिका सारखे सारखे तुमच्याकडे पैसे मागते, तुमच्या बाळाला जन्म देते असं म्हणते ती, पण ती मला कुठल्याच अँगलनी प्रेग्नेंट वाटतसुद्धा नाही आहे, असं आता इथे जानकी तिला म्हणत असते. तेव्हा शर्वरी म्हणत असते, आता काय करायचं वहिनी? तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी वंश, तुम्ही आता खरोखर चान्स घ्या, नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह घडेल, कारण तुमच्यामध्ये आहे ना प्रेग्नेंट असल्यासारखं तुम्ही आत्तापर्यंत वागत होता. तुम्ही तसंच कंटिन्यू करा, आणि एका बाजूला तुम्ही इथे आता आई होण्यासाठी तुम्ही चान्ससुद्धा घ्या. आणि इथे ऐश्वर्याचं आणि त्या ज्योतिकाचं कारस्थान मी कसं उघडं पाडते ना, ते बघाच तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकीला आता कन्फर्म करायचं असतं की ऐश्वर्या आणि ज्योतिका दोघीजणी एकमेकींना भेटल्यात का. तेव्हा इथे आता ऐश्वर्याच्या मोबाईलवरून ती इथे ज्योतिकाचा नंबर डायल करते. ज्योतिकाचा नंबर डायल केल्यानंतर इथे ती लगेच फोन उचलल्या म्हणते की हां ऐश्वर्या, बोल ना. ऐश्वर्या बोल ना असं म्हणाल्यानंतर जानकीला कळतं की इथे ऐश्वर्यानेच हिला हे काम करायला कदाचित सांगितलं असेल, म्हणून तर यांची एवढी ओळख आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, शर्वरी वंश खूप मोठा पुरावा हाती लागला आहे, चला आता आपण आता जरा ज्योतिकाकडे जाऊया. ज्योतिकाकडे जाणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे आता 1,00,000 रुपये जे तिने मागितलेले असतात ते घेऊन आता जानकी आणि त्याचबरोबर इथे शर्वरी आता तिच्या घरी जातात आणि म्हणतात की हे घे,
तुला अजून 1,00,000 रुपये हवे होते ना, ते घे. ती लगेचच आता त्यांच्या हातातून पैसे खेचून घेते. तेव्हा जानकी म्हणत असते की जरा मला तुझे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स दाखवशील का? तेव्हा इथे ज्योतिका म्हणते की प्रेग्नन्सी रिपोर्ट आता सध्या तरी माझ्याकडे नाही आहेत. तेव्हा जानकी म्हणते, मग तुला कसं कळलं की तू प्रेग्नंट आहेस ते? तू इथे आता टेस्टसुद्धा केलेला नाही आहेस का? चल मग आपण हॉस्पिटलला जाऊया. तेव्हा ज्योतिका जानकीबरोबर जाण्यासाठी टाळाटाळ करत असते. ती म्हणत असते की नाही नको, मी नंतर जाईन ना एकटी, तुम्ही मला पैसे दिलेत ना आता. तेव्हा इकडे शर्वरी म्हणते, अगं असं कसं, चल आमच्याबरोबर, आम्हीसुद्धा येतो ना तुझ्याबरोबर. बाळाची तब्येत कशी आहे, बाळ व्यवस्थित आहे की नाही ते मलासुद्धा बघता येईल, कारण पुढे जाऊन ह्या बाळाला मलाच लहानाचं मोठं करायचं आहे ना. तेव्हा इथे आता ज्योतिका म्हणत असते, नाही नको नको, मी नाही येणार हॉस्पिटलला, उगाच कशाला टेस्ट वगैरे. तेव्हा जानकी म्हणते, अगं ज्योतिका असं काय करतेस, आमच्या ओळखीतले खूप मोठे डॉक्टर आहेत, आम्ही तुला इकडे तिकडे घेऊन नाही जाणार, आम्ही तुला त्यांच्याकडे घेऊन जातोय, चल, आमच्या विश्वासातले डॉक्टर आहेत ते. तेव्हा इथे ज्योतिका जाण्यासाठी नकार देत असते. तेव्हा जानकी म्हणते, का नकार देतेस तू आमच्याबरोबर यायला? तू प्रेग्नेंट आहेस का खरोखर? तेव्हा ती म्हणते, प्रेग्नेंट आहे म्हणजे हो आहेच मी. तेव्हा जानकी म्हणते, खोटं बोलू नकोस, आम्हाला सगळं काय माहिती आहे. ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तू हे नाटक करतेस ना? करू का आताच्या आता पोलिसांना फोन? कशा पद्धतीने आमची फसवणूक केलीस ते सांगू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्योतिकाचं भांडं फुटलेलं असतं. हे ऐश्वर्याचं कारस्थान आहे, हे जानकीने शोधून काढलेलं असतं. इथे ऐश्वर्याला आता सगळ्यांच्या समोर जो तमाशा करायचा असतो, तो जानकीने आधीच तो तमाशा पूर्णपणे उधळून लावलेला असतो. ज्योतिकाला म्हणते, चल ना माझ्याबरोबर, आत्ताच्या आत्ता आपण डॉक्टरांकडे जाऊया. ज्योतिका नाहीच म्हणत असते. तेव्हा इथे जानकीने आता तिच्या ओळखीच्या डॉक्टरांना इथे ज्योतिकाच्या घरी बोलावून घेतलेलं असतं आणि त्या म्हणतात की ज्योतिकाला आत्ताच्या आता चेक करा. तेव्हा ज्योतिकाला चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणतात की नाही, या तर प्रेग्नेंट अजिबातच नाही आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ज्योतिकाचा खोटाडेपणा शर्वरीच्या समोर आलेला असतो. जानकी म्हणते, बघितलं तुम्ही शर्वरी वंश, ह्या मुलीवरती विश्वास ठेवून तुम्ही आता घरी खोटं बोललात की तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून, पण ह्या मुलीला आहे ना तुम्हाला फसवायचं होतं, म्हणून तर तिने हा सगळा घाट घालून आणला होता ऐश्वर्याच्या सांगण्यावरून. ऐश्वर्याला माहिती होतं की तुम्ही कधीच आई होणार नाही, म्हणून तिने तुमच्या भावनांशी खेळण्याचा विचार केला. म्हणून मी त्या दोघांना आता एकत्र बोलताना बघितलं होतं, ते सुद्धा 2दा-3दा त्यांना मी रंगेहात पकडलं होतं आणि पुरावा म्हणून त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला आणून दाखवला. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, आता तरी हिच्यावरती विश्वास ठेवू नका. तेव्हा इकडे आता शर्वरीला इतका मोठा धक्का बसतो की तिला चक्करच येते, तिला चक्कर येते आणि ती जमिनीवरती कोसळते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जमिनीवरती कोसळल्यानंतर आता डॉक्टर तर तिथे असतातच. डॉक्टर लगेचच शर्वरीला चेक करतात. तेव्हा डॉक्टर इथे आता म्हणतात की इथे तर आता खूप मोठा चमत्कार झालेला आहे, आम्ही कधी कधी याला चमत्कारच म्हणतो. तेव्हा जानकी म्हणते, काय झालं डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात की ती खरोखर प्रेग्नेंट आहे, म्हणजे ती प्रेग्नेंट असल्याचं जरी नाटक करत होती ना, तरी तिची इच्छाशक्ती खूपच मोठी होती आणि म्हणूनच ती आता खरोखर प्रेग्नेंट आहे. हे काय, म्हणजे ती प्रेग्नेंट आहे असंच वाटते, हवं तर तुम्ही रिपोर्ट करून बघा हॉस्पिटलला जाऊन. तेव्हा इथे जानकीला खूपच जास्त आनंद होतो. ती म्हणते, नाही डॉक्टर, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ज्योतिकाचा खोटाडेपणा जानकीने आता शर्वरीच्या समोर आणलेला असतो. ती फक्त फसवण्यासाठी, तिच्याकडून पैसे उकळण्यासाठी हे सगळं नाटक ऐश्वर्याच्या सांगण्यावरून करते, हे आता स्पष्ट झालेलं असतं. त्यामुळे इथे जानकी आता शर्वरीला डॉक्टरांकडे घेऊन जाते, तिथे चेकअप होतो. तेव्हा इथे शर्वरी प्रेग्नेंट आहे असं कळतं, पण कॉम्प्लिकेशन्स आहेत, तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, पूर्णपणे तुम्हाला इथे बेड रेस्ट आता तिला डॉक्टरांनी सांगितलेला असतो. जानकी म्हणते, तुम्ही काळजीच करू नका, मी त्यांना काहीसुद्धा करू देणार नाही, इथे पाण्याचा भरलेला ग्लाससुद्धा उचलू देणार नाही. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर शर्वरी आणि जानकीला आता तोंडावरती पाडणार असते, घशी पाडणार असते. पण इथे आता शर्वरीने खरोखरच गुड न्यूज दिलेली असते आणि ऐश्वर्यालाच तोंडावरती पाडलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, बघितलंच ना ऐश्वर्या, खोट्याचं नेहमी खोटंच होतं. मी म्हणत होते की नाही, शर्वरी वंश आई होणार, त्यांचीसुद्धा कूस उजळणार, त्यांनासुद्धा देव निराश करणार नाही. एक बाळ का होईना, पण त्यांनासुद्धा होणार त्यांचं स्वतःचं बाळ, असं मी सातत्याने म्हणत होते ना. शेवटीला माझं बोलणं खरं झालं आणि तू त्यांच्या भावनांशी ज्या पद्धतीने खेळत होतीस, त्यांचा इन्सल्ट
करणार होतीस ना, तूच तोंड घशी पडलीस. बघितलंस ना, म्हणजे नेहमी सत्य हेच जिंकतं आणि खोटारडेपणा हरतो, असं आता जानकी ऐश्वर्याला म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता नाटक करता करता खरोखरच इथे आता आपली शर्वरी प्रेग्नेंट आहे ही बातमी आता सगळ्यांनाच कळलेली असते. पण आता नव्याने कळल्यानंतर सगळ्यांचा आनंद मात्र द्विगुणित झालेला असतो आणि जानकीला खूपच जास्त या गोष्टीचा आनंद झालेला असतो.